नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांना आपण सातत्याने भेटत असतो. समाजामध्ये अशी बरीच माणसं असतात की ज्यांचं समाजामध्ये फार मोठं काम असतं, पण प्रसिद्धीपासून ही माणसं अनेक योजने दूर असल्यामुळं या लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अशा लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचवण्याची सगळी जबाबदारी माध्यमांची असते आणि हा स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे. केमिस्ट्री या विषयाच्या त्या अध्यापिका म्हणून गोखले कॉलेजमध्ये काम करतात. उत्तम कवयित्री आहेत. अँटी कॅन्सर या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं काम आहे. सेवा योजनेमधून अनेक सामाजिक कामं सातत्याने करत आलेले आहेत. पाण्यासंदर्भात सुद्धा मूलगामी काम त्यांचं आहे आणि सगळ्या बाजूने आपण समाजाच्या उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून काही काम करू शकतो का असा हेतू ठेवून डॉक्टर स्मिता गिरी अनेक वर्षांपासून समाजामध्ये प्रवाही आहेत. मॅडम, सुरुवातीला मी 0 ते 100 आणि SP9 मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि इथपर्यंत येण्याचा तुमचा प्राथमिक शिक्षण ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? हो सर, माझं माहेर पुणे आहे. पुण्यामध्ये प्रायमरी एज्युकेशन जे चालू झालं, माझे वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आई हाऊसवाईफच, आणि त्यामुळे पुण्यातले जे संस्कार शिक्षणाचे आहेत मला वाटतं तिथून तो बेस असेल कदाचित. आणि त्यामुळे आम्ही दोन, मला भाऊ आहेत आणि मी, आमच्या तिघांचे त्यांनी संगोपन त्या पद्धतीने केलं. वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळे त्यांच्या दर 3 वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे नाशिक, सातारा, अक्कलकोट, सोलापूर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत शिक्षण झालं. थोडक्यात त्यांचे जिथे असतील तिथे. आणि डॉक्टर व्हायचं असं किंवा PhD कम्प्लीट करायची, हायर एज्युकेशन, हे कुठेतरी लहानपणी रुजलं असावं. कारण बऱ्याचदा मला लहानपणच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आठवतात की माझे शिक्षक म्हणायचे की तुमची मुलगी क्लास फार चांगला हँडल करते. कदाचित तो शिक्षणाचा पाया तिथून असेल. नंतर क्षेत्र बदलली आवडीप्रमाणे, जसे हायस्कूल, कॉलेज लेवलला, आणि ज्या हॉबीज असतात आपल्या छोट्या छोट्या, मध्ये नाट्य क्षेत्रात सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. पिक्चरच्या ऑफर्स आल्या. काही ठिकाणी मला पप्पांनी पण सांगितलं, मम्मीनी पण सांगितलं की तुझं वोकॅब्युलरी चांगली आहे, तर तू एक न्यूज रीडर म्हणून पण तुझी आवड आहे, तर तू करू शकतेस ऍज अ प्रेझेंटेबल पर्सनॅलिटी म्हणून त्या काळात, म्हणजे कॉलेज लेवलला. मग ते दिल्लीला पण जायचं ठरलं, पण तेव्हा माझ्या कदाचित सुदैवामुळे की स्कॅन्डल्स झाले आणि मला काही तिकडे दिल्लीला जाता आलं नाही. आणि मग मी कोल्हापूरमध्ये MSc केलं केमिस्ट्री मधून. आणि PhD मी लग्नानंतर केलं. ऍक्च्युली PhD करायचं होतं आधी, पण त्यावेळेला तशी आपली समाजातली परिस्थिती नव्हती. आणि मी दशनामगिरी गोस्वामी या कम्युनिटी मधून बिलॉंग करते. आणि त्यामुळे आमच्या ज्या काही कम्युनिटी आहेत त्यामध्ये एज्युकेशन आणि सामाजिक कार्य हा आमचा बेसच आहे. त्यामुळे कदाचित असं कुठेतरी मनात राहून गेलेली इच्छा मी लग्नानंतर पूर्ण केली. आणि 2017ला मुंबई युनिव्हर्सिटी मधून स्टडीज अँड सिंथेसिस ऑफ अँटी कॅन्सर मेटल ड्रग कंपाऊंड्स हे मी कम्प्लीट केलं. अँटी कॅन्सर या संदर्भात 36 संशोधनात्मक रिसर्च पेपर तुमचे आहेत आणि इतर विषयांचे 70 संशोधनपर पेपर आहेत. हा प्रवास कसा होता किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे रिसर्च पेपर सादर करतानाचा आनंद कसा होता? आनंद सर खूपच वेगळा असतो कुठल्याही क्रिएटिव्हिटीचा. म्हणजे त्याला काही डॉक्टर पाहिजे असं नाही. म्हणजे मी अगदी साधं बघितलेलं पण एखादी आजी किंवा मावशी छान असं अभंग म्हणते तर तो सुद्धा क्रिएटिव्हिटीचा आनंद खूप मिळतो. माझ्या दृष्टीने तो आनंद तर अगदी अवर्णनीय होता. कारण माझे इनलॉज, माझे सासू सासरे बेड पेशंट होते. मला गोखले कॉलेजमध्ये फुल टाइम करिअर असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये PhD करू शकले. आणि हे करण्याचं जे ध्येय किंवा धैर्य आणि अभ्यास ही आधीपासून ओढ होती. म्हणजे ते कुठेतरी मनात होतं की मला एक अत्युच्च, माझे जे काही प्रवास आहे त्यामध्ये अत्युच्च शिक्षण, मला अत्युच्च टोक माझं जे ध्येयाचं आहे तर ते गाठायचं. आणि म्हणून मी PhD अँटी कॅन्सर मध्ये केली. तुम्ही जो प्रश्न विचारला जाता की त्या तुम्हाला आनंद इंटरनॅशनल लेवलला करता, हो नक्कीच सर. जेव्हा इंटरनॅशनल आपला एखादा पेपर रिसर्च आपलं भारतामधलं काम तिथं जातं त्यावेळेला असंही माझ्या मनातही नव्हतं की मी इंटरनॅशनल लेवलला माझे
पेपर्स पब्लिश होईल किंवा माझे 9 पेटंट फाईल्स होतील. दुर्दैव असं माझं की मी ते परत ह्युमन्स वरती जास्त इम्प्लिमेंट नाही करू शकले, पण मे बी पॉसिबल कदाचित फ्युचरमध्ये माझं ते ध्येय असेल. एका बाजूला पाण्याचं दुर्भिक्ष, दुसऱ्या बाजूला दुष्काळ आणि तिसऱ्या बाजूला मुबलक पाणी पण जलसाक्षरता नाही, असं संमिश्र पाण्याविषयीचं चित्र भारतात आहे. म्हणजे अत्रे म्हणाले होते की पाणी पाणी पाणी, पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी, असं एकूण पाण्याचं चित्र आहे. तर तुम्ही भारतीय जलसंस्कृती मंडळावर सुद्धा काम करता, तर ते मंडळ पाण्यासंदर्भात काय काम करतं आणि वर्तमानात सध्या पाण्याची अवस्था काय? हा सर, माझं स्वतःच विशेष केमिस्ट्री आहे आणि मी केमिस्ट्री घेण्या पाठीमागचा उद्देश मी या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगते की ज्या वेळेला 10वी 12वीला असताना असं दुष्काळ पडला होता, त्यावेळेला त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की केमिकल्समुळे सगळं सृष्टीचा नाश होतोय. आणि मग तेव्हा कुठेतरी माझ्या मनात आलं नक्की केमिकल्स काय निसर्गावरती त्याचा परिणाम होतोय. तर मला सांगताना खूप छान वाटते की उलट केमिकल्स हे वरदान आहे की जिथं कमतरता आहे, आपल्याला झाडं नाही आहेत, पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी अन्न आणि याच्यासाठी आपल्या नैसर्गिक जीवनमानासाठी ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात केमिकल्स. पण जर त्याचं ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, तर ते मात्र मग चुकीच्या पद्धतीने वापरलं जातं. मी अगदी साधं उदाहरण मी प्रत्येक वेळेस माझ्या विद्यार्थ्यांना देत असते की तुम्हाला शॅम्पू युज करता, साधी शॅम्पूची तर केवढी मोठी इंडस्ट्री आहे, केवढं मोठं मार्केट आहे. शॅम्पूची खरं गरज कोणाला आहे आणि किती आहे हे न पाहता केवळ ऍडव्हर्टाईज शाहरुख खान आहे, दीपिका पदुकोण आहे किंवा आणि कोणतरी सेलिब्रिटीज असतात आणि मुलांच्या, तरुण मुलांच्या मनावरती ते बिंबलं जाते की अशा पद्धतीने आपले हेअर्स असावेत. पण त्याच्या आधी आम्ही किंवा आपली जी भारतीय संस्कृती शिकवत आली आहे की तुम्ही तुमचे नैसर्गिक संवर्धन हे टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमचा ऑरा जो असतो तुमच्या ह्याच्यामधून, आत्म्यामधून व्हायब्रेट होणारे जे व्हायब्रेशन्स तुम्हाला जे संरक्षित कवच देतात, त्याला सगळीकडे या वेव्हजमुळे तडा जातो. आजकाल तर मोबाईलमुळे सगळ्यात मोठी हानी हीच होत आहे की त्यामुळे आता आपण केमिकल लोचा जो म्हणतो तो प्रत्येकाच्याच लहान मुलांच्या दिसून यायला लागल्या समाजात. तर आपल्याला समजत नाही की समोरची व्यक्ती कुठल्या पद्धतीने विचार करते आणि त्यामुळे अतोनात वेगवेगळ्या वैचारिक ह्याच्यातून महिलांवरती अत्याचार किती कृत्रिम पद्धतीने होत आहेत. मग तुम्ही पाण्याचं जे बोललात तर तो पाणी, वर्तमानातलं पाणी हे आता कालच मी एक लेक्चर दिलं होतं, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की पाणी खरं तर अमृत आहे. पण आपल्यासाठी आपण इतकं आध्यात्मिक ह्याच्यामध्ये असून आपण प्रत्येक वेळेला अमृतात शोध घेत आलेलो आहोत, मला माझं आयुष्यमान वाढावं म्हणून. आणि तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहित असून सुद्धा केवळ मी माझ्या घरापुरतं बघेन आणि माझ्या घरामधलं जे काही वेस्ट आहे तर ते सगळं मी शेजारच्या किंवा मातीत मी टाकून देईल. पण माती ही जिवंत माती आहे, मातीमध्ये पण जीव आहे आणि ते जीव जर नाहीत योग्य प्रकारे नैसर्गिकरित्या संवर्धित झाले तर ते मात्र मग आपल्यावरती परिणाम होतात. आणि आज सिच्युएशन वर्स्ट याच कारणासाठी झाली की आज आपलं 2 डिग्रीनी टेम्परेचर वाढलेले, आपल्याला ते असह्य होत आहे आणि ह्याच्यामुळे पाणी खूप कमी प्रमाणात आता ते अवेलेबल आहे. पुस्तकांमधून आम्ही शिकवतो 70% पाणी आहे, 80% पाणी आहे, पण आता ते पाणी खरोखर 40%च्या दरम्यान आलेलं आहे. भारतीय जलसंस्कृती मंडळ हे अनिलराज जगदाळे, कल्पना सावंत, धनश्री पाटील, आम्ही असे 5-6 जण मेंबर्स आहोत की जे त्याचं आयोजन करतो. पल्लवी कोरगावकर आहे. तर आमची टीम आपले जे ह्याच्यामधले झेडपी मध्ये नगरसेवक वगैरे आहेत तर त्यांना आम्ही पाण्याचं ट्रेनिंग देत होतो. पाणी कसं वाचवलं पाहिजे, पाण्याची मोजमाप कशी केली पाहिजे, धरणीतून पाणी कसं घेतलं, वापर कसा केला पाहिजे, पुनर्भरण करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच नाही की आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केली म्हणून नाही, पण ते जमिनीत ऍक्च्युली पाणी पाहिजे. आणि जे काही पावसाचं पाणी येतं तर ते पावसाचं पाणी आपल्याला मोजमाप नाही करता येत, पण तुम्ही ते मोजमाप शेतीच्या अनुषंगाने केलं आणि शेतीमध्ये परत झिरपवलं किंवा जमिनीत झिरपवलं. आता आपल्याकडं तर खूप सिमेंट आणि याचा वापर होतोय मल्टीटास्किंगच्या मुळे आणि बिल्डिंग्समुळे. तर त्या बिल्डिंग्समध्ये जे काही सिमेंट वापरलेलं असतं तर त्यामध्ये ते वेपर्स आणि तो गारवा असतच नाही, जे की मानव प्राण्याला ते अयोग्य आहे, कुठल्याही जीवाला तो अयोग्य आहे. आणि आता आपण त्याच खूप मोठे बिल्डिंग बांधतो आहोत आणि रिसोर्स जे आहेत, वॉटर रिसोर्स
तर ते सगळे खूप वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ते फोडले जातात. त्यात पाईप घालून पाणी घेतलं जाते. भेसळ कुठून होते कळत नाही. शाहू महाराजांची राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आपली. आज मी अभिमानानं सांगते की कधीही तुम्ही जर शिवाजी पेठमध्ये गेलेला असाल, मागचा जो मी स्टडी केला होता त्यामध्ये त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने म्हणजे कम्युनिटीच्या अनुषंगाने, समजा शाळेचे हॉस्टेल्स असतील तर त्या हॉस्टेल्स कुठे असावेत, वस्ती कुठे असावी, सैनिक कुठे असावेत, वीरांगणा कुठे असाव्यात, त्याच्यानंतर नर्सेसनी कुठे असावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी पाणी फिरवलं होतं. खूप चांगली त्यांची ती वॉटर सिस्टीम होते आणि त्या पाण्याच्या सिस्टीम मधून आज सुद्धा शिवाजी पेठेमध्ये आज जुनी जर घरं असेल तर तुम्ही जर पाहिलं असेल तर आत गेल्यानंतर तो गारवा जाणवतो आणि त्या पाण्याला ती टेस्ट आहे सांगायचा उद्देश. कारण आपण महानगरपालिकेमध्ये जे ट्रीटेड वॉटर येते, आम्ही स्वतःच आता केमिस्ट्रीचे असल्यामुळे क्लोरीन जिथं तुम्हाला काही प्रमाणात टाकायचं असतं तेच प्रमाण ते 1000 पटीने वाढलेलं दिसतं. कारण कुठल्या कलेक्शन जे वॉटरचं होतं त्यामध्ये सडलेल्या प्राण्यांपासून सगळं काही असतंय आणि त्या बारक्या बॅक्टेरियाज असू देत, ह्या सगळ्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात पाण्यावरती होतोय. आपल्याकडे पाण्याचं दुर्लक्ष आणि एज्युकेशन देणं अत्यंत गरजेचं आहे लहान मुलांपासूनच. काल तर असं पण मी सांगितले की जर कुठे गेलो तर आपल्याला जर कुणी पाणी ऑफर करत असेल तर पहिल्यांदाच म्हणायचं अर्ध पाणी, अर्धा ग्लास या पद्धतीने. आणि त्यामुळे मी एक त्याही दृष्टीने मी खूप भाग्यवान समजते की माझ्या समोर येणारा जो तरुण वर्ग आहे तर तो तरुण वर्गासाठी मी आज काहीतरी करते की जेणेकरून कदाचित पुढची पिढी त्या पद्धतीनं वागेल आणि त्यांना ते जाणीव पण आहे. म्हणजे जेवढे आपण हे करतोय काम करतोय तर त्या पद्धतीनं तरुण तेवढे जागरूक आहेत. फक्त मोबाईल आणि याच्या आहारी गेल्यामुळे आता खूप वेगळ्या पद्धतीनं तरुण वर्ग थोडा डिस्टर्ब आहे. तर पाणी आणि भारतीय जलसंस्कृती मंडळ असे खूपसे मंडळ आहेत सर आपल्या कोल्हापूरमध्ये की जिथं पाण्याचं पुनर्भरण. सध्या विद्यापीठीय पातळीवरती तुम्ही सेवा योजनेमध्ये काम करत आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 1,500 व्याख्यानं सुद्धा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून झालेली आहेत. संयुक्त प्रश्न मी जोडून अशासाठी विचारतो आहे की या सगळ्याच्या मुळाशी विद्यार्थी आहेत केंद्रस्थानी. या कामाचं स्वरूप थोडक्यात. हा सर, मी देशभक्ती म्हणजे मी आधीच सांगितले की गिरी गोसावी कम्युनिटीच्या असल्यामुळे सामाजिक कार्य आणि आम्ही जे शिक्षण आणि अध्यात्म ह्याचा बेस असल्यामुळे की ज्या पद्धतीने तरुणांवरती अत्याचार होत आहेत किंवा तरुणांच्या विचारांवरती घाला घातला जातोय, मग ते राजकारणाकडे वळलेले असू देत, नाहीतर अंधानुकरण करणारे असू देत, नाहीतर कुठल्या तरी सेलिब्रिटीच्या पाठीमागे लागलेले असू देत. पण यातून जेव्हा काही ठराविक वर्ग आमच्या समोर येतो तेव्हा अगदी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते की देशाभिमान हा पहिला असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी ही तुमची स्वतःची जे की तुम्ही पूर्ण पृथ्वीवरती तुम्ही स्वतः एकटे एकमेव आहात आणि तुमच्यासारखं दुसरं आयडियल कोणीही नाही, तेव्हा कसं आयडियल बनायचं आणि काय बनायचं हे तुमच्याच हातात आहे. आणि तरुणांना त्या पद्धतीने त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, न्यूट्रिशन असेल, हेल्थ असेल, नैतिक मूल्य शिक्षण असेल, ॲक्युप्रेशर असेल, मंत्र योगा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी जेव्हा आणि जिथं मला शक्य आहे तिथं मी ते नक्की त्यांच्या मनावरती सांगते. आणि मला वाटतं तेवढी विद्यार्थी संख्या निदान माझ्यासमोर असेल तर. एका बाजूला तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती शोधनिबंध सादर करतानाचा आनंद असतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उत्तम कवयित्री सुद्धा आहात. कारण कविता हा मुळात दुःखाकडे जाणारा प्रकार असतो. कारण आमचा कवी मित्र म्हणतो की लोक मला कवी म्हणतात, माझी कविता हवी म्हणतात, रोजच मांडतो मी माझी दुःख, तरी सुद्धा कविता नवी म्हणतात. तर एका बाजूला आनंदाची प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला दुःखाकडे जाण्याची प्रक्रिया, याचा समतोल कसा साधता आणि आतापर्यंत कवितेसंदर्भातलं काम? मी स्वतः या बाबतीत खूप भाग्यवान समजते. पुन्हा एकदा सांगते याच बाबतीत की पॉझिटिव्ह आहे मी. तुम्ही आता कवितेला दुःखद म्हटलं याचं मला आत कुठेतरी टोचलं. ज्याचं संवेदनशील मन असतं तो नाही म्हणणार कधी कविता दुःखद आहे. कारण मी ज्या कविता लिहिते किंवा मला ज्या भावतात किंवा माझं कवितेचं नावच आहे भाविभोरी लय माझ्या अंतरीची, या शब्दातच सगळं येतं. ते आता जसं म्हटलात की कविता अशी निर्मित कर म्हटल्यानंतर होत नसते, ते संवेदनशील मन असावं लागतं. आणि मी भाग्यवान आहे की माझ्याकडे ते मन आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी समाजातल्या माझ्या मनापर्यंत पोहोचतात आणि त्या शब्दात उतरतात जर त्या मनापर्यंत अंतर्मनापर्यंत पोहोचल्या असतील तर. स्वरा फाउंडेशन सध्या जे आहे ज्यातून तुम्ही उत्तम काम करता, तर तिथं काय काम चालतं?
स्वरा फाउंडेशन ही निसर्ग आणि समाजासाठी काम करणारी संस्था आहे. प्रमोद माझगावकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि प्राजक्ता माझगावकर ते काम करतात आणि मी त्या जे इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे ॲडव्हायझरी मेंबर म्हणून काम करते. त्यांना डायरेक्शन देणं आज आपल्या कोल्हापूरमध्ये जयंती नाला असेल, प्लास्टिक पोल्युशन असेल, प्लांटेशन असेल, या संस्थेमार्फत मला आता सांगायला फार चांगलं वाटेल की त्यांनी मागच्या आठवड्यात आणि दर आठवड्यामध्ये प्लास्टिक कलेक्शन करतात. जेव्हा आपल्याकडे पूर आला होता, पुराच्या काळातला जो काही गाळ साठला होता तो त्यांनी काढलेला, इतर लोकांना मदत करणं. आणि ही कुणी मोठी लोक नाहीये, विद्यार्थी आहेत, म्हणजे 30च्या दरम्यानची ही लोक आहेत की जो त्यांची ही स्वरा फाउंडेशन आहे. त्यामुळे ते येताना सुद्धा त्यांचं असं मनामध्ये नसते की आपल्याला इथं काम करायचंय, जे दिसेल त्या पद्धतीने ते काम करतात. आणि मल्लीनाथ कळशेट्टी साहेब जे माझे गुरु होते म्हणजे आहेत, मी अक्कलकोटला BSc करत असताना मला मॅथमॅटिक्स शिकवायला मल्लीनाथ कळशेट्टी सर होते. त्याच वेळेला त्यांनी MPSC पास झाले आणि मग त्यांच्या अधिकारी क्षेत्रामध्ये ते कामाला. त्यानंतर मला वाटतं 30 वर्षांनी पुन्हा कोल्हापूरमध्ये एक मी प्राध्यापक म्हणून NSSची, कारण तेव्हा ते मला कॉलेजमध्ये NSSची टीचर होते आणि आता ते इथं असलेले कलेक्टर, या दोन्हींचा मला इतका समन्वय फार चांगला वाटला आणि अनुषंगाने आम्ही एकत्रही भेटलो. आणि त्यांचं मात्र अगदी आवर्जून एक त्यांचा विचार असायचा की जेवढा तुम्हाला फ्री टाइम मिळत असेल तेव्हा जर तुम्ही निसर्गात थोडंसं योगदान केलं कुठल्याही पद्धतीने, स्वतः जरी फिरला तरी त्याचा तुम्हाला फायदा होतोय आणि इतरांसाठी जरी काम केलं तर. त्यामुळे त्यांची एक विद्यार्थिनी म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आणि स्वरा फाउंडेशन बरोबर काम करताना मला फार आनंद झाला की आपलेच गुरु पुन्हा एकदा भेटतात आणि त्यांचंही तेच कार्य चालू आहे. आजही ते यशोदाचं पुण्यामध्ये खूप चांगलं काम करतात. आणि स्वरा फाउंडेशन, त्यामुळे आम्ही प्रमोद माझगावकर असू दे, ती टीम असू दे, शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी आणि NSS टीम, हे सगळे मिळून आम्ही कोल्हापूरमध्ये प्लास्टिक सगळं कलेक्ट करणं, त्याची विल्हेवाट लावणं. आणि आमच्या कॉलेजच्या पाठीमागे हुतात्मा पार्क आहे, तिथं आम्ही हनी बीचसाठी प्लांटेशन केलं होतं, त्याची आम्ही काळजी घेतो. तिथला काही कचरा असेल तर कलेक्ट करतो. जेवढे काही 1-1.5 तास आमच्या हातामध्ये असेल, कधी पाऊण तास असतो, कधी अर्धा तास असतोय, कधी 1.5 तास असतोय, जो काही वेळ असेल तर तेवढं आम्ही ते काम दर आठवड्याला करतो. कधी मी उपस्थित नाही राहू शकत काही प्रोग्राम्सना, कारण कॉलेजच्या परीक्षा लागल्या की आम्हाला बाहेर कुठेही जाता येत नाही. पण राष्ट्रीय सेवा योजना ही मला त्या कळशेट्टी सरांच्या वेळेपासून मी त्याची तेव्हा स्टुडंट होते आणि आता मी सल्लागार मेंबर म्हणून पण काम करते. त्यामुळे या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बरोबर सगळंच निसर्गाचं संवर्धन करताना फार आनंद होतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता गिरी होत्या. या देशप्रेम या शब्दाची सोपी व्याख्या असते की रस्त्यावर पडलेला साधा कचरा सुद्धा उचलून आपण कचरापेटीत टाकू शकलो आणि तेवढा वेळ देऊ शकलो तरी ते देशप्रेम असतं. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रस्थानी मानून सातत्याने त्या काम करतायत. कचरा व्यवस्थापन असेल, पर्यावरण असेल, निसर्ग असेल, हे सगळं समृद्ध आहे आणि माणसाला समृद्ध करण्यासाठी ही फार महत्वाची नैसर्गिक संपत्ती आहे आणि ती जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. एका बाजूला तरुण त्याकडे बघत नाहीत असं आपण म्हणतो, पण त्यांच्या कामाचा अनुभव असा आहे की तरुण त्याकडे बघतात. थोडंफार मोबाईल संस्कृतीमधून तरुणांना आपण बाहेर काढू शकलो तर तरुण या मूलभूत प्रश्नांकडे अत्यंत मूलगामी चिंतन दृष्टिकोनातून बघू शकतात. हा त्यांचा अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांचं चिंतन मला कुठलं जाणवलं असेल तर पाणी प्रश्नासंदर्भात त्यांनी आतापर्यंत केलेलं काम आणि मांडलेली भूमिका. गावखेड्यामध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवले जात आहेत, सिमेंटचे तोबरे झऱ्याच्या तोंडात दिले जात आहेत आणि ते झरे बंद केले जात आहेत. अशा काळामध्ये पाणी किती महत्वाचं आहे आणि राजर्षी शाहू महाराजांनी पाण्याच्या संदर्भात केलेलं काम, पाणी कुठं कुठं उपलब्ध होऊ शकतं, तिथं कुठल्या कुठल्या वस्त्या आपण टाकू शकतो, याचा मूलगामी अभ्यास शाहू महाराजांकडे असणं आणि स्मृती शताब्दी वर्ष सुरू असणं, या पार्श्वभूमीवर पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न गावखेड्याच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलाय. इंद्रजित भालेरावांच्या शब्दात सांगायचं तर नाही नदी, नाही नाला, नाही खळाळतं पाणी, माझ्या गावाच्या पाण्याची बाई हितच अडाणी, माझ्या गावाच्या पाण्याचा कुठं नाही धबधबा, माझ्या गावाच्या पाण्याचं लई मोठा धबधबा, माझ्या गावाच्या पाण्याचे खोले जमिनीत झरे, कुणी फाकवारे माती, झरे होतील पाझरे. हे जे पाण्याचं महत्व आहे ते त्यांनी अधोरेखित केले. एकूण भूजल पातळी वाढवण्यासंदर्भात सुद्धा येत्या काळामध्ये सगळ्यांनीच काम करायला पाहिजे, त्याही त्या संदर्भात काम करतात. मॅडम स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि येत्या काळामध्ये पाण्याचं हे जे तुमचं काम आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावं
असावं आणि त्या संदर्भातले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध व्हावेत आणि ती मुलाखत घेण्याची संधी मला मिळावी या तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.